लेखनासाठी मदत केली, लिखाणासाठी मदत केली, त्याच्यावर पण आले. मग आम्ही मदत करू नये का? या ठिकाणी तर आम्ही बघतो की इर्मयाला अटक करण्याचा आदेश दिला आणि इर्मयासोबत बारूकला. म्हणजे जे सेवेत आहे, जे सेवा करतात त्यांच्यावर पण अरिष्ट येतात, पण जे त्यांना मदत करतात त्यांच्यावर पण अरिष्ट येतात. मग अरिष्ट येतील म्हणून आम्ही माघार घेतली पाहिजे का प्रियानो? इर्मयावर संकट आलं, बारूखावर पण संकट आलं. प्रियानो, बारूखाने इर्मयाला सोडलं का? हालेलुया. बऱ्याचदा प्रियानो, ज्यावेळेस आम्ही एखाद्या सेवकासोबत मिळून प्रियानो प्रभूची सेवा करतो प्रियानो, त्यावेळेस बऱ्याचसे प्रियानो आमच्या विरोधात पण षडयंत्र होतात. आमचं हे काम बंद पाडण्याचा प्रयत्न केला जातो प्रियानो. आमच्यावरही बऱ्याचदा संकट ओढवतात. परंतु प्रियानो, आम्ही बघतो की ज्या परमेश्वराने इर्मयाला लपवलं त्याच परमेश्वराने बारूखाला देखील लपवलं. हालेलुया. परमेश्वराने बारूखाला सोडलं का? फक्त इर्मयालाच लपवलं का परमेश्वराने? या वचनामध्ये लिहिलेलं आहे प्रियानो की अब्देल पुत्र शलेमा यास अशी आज्ञा केली की बारूक लेखक व इर्मया संदेष्टा यास धरून आणा, परंतु परमेश्वराने त्यास लपवलं. परमेश्वर विसरून जातो का प्रियानो? ज्याने मदत केली देव त्याला सोडून देतो का? जो परमेश्वराने इर्मयाला लपवलं, ज्या परमेश्वराने इर्मयाची सुटका केली, त्याच परमेश्वराने बारूखाची देखील सुटका केली. सो तुम्ही ज्यावेळेस देवाच्या लोकांना मदत करता प्रियानो, जरी एखादं संकट, एखादा अरिष्ट, एखादी समस्या तुमच्या जीवनात येते प्रियानो, परंतु ज्यावेळेस परमेश्वर त्याच्या सेवकाची आठवण करतो, ज्यावेळेस परमेश्वर त्याला विपत्तीतून लपवतो, त्याचबरोबर जे त्याला मदत करतात त्यांनाही परमेश्वर त्या गुप्त स्थळामध्ये लपवतो. म्हणून प्रियानो, असं कधीच विचार करू नका की इर्मयामुळे बारूखाला पण अटक करण्याचा प्रसंग आला, परंतु परमेश्वराने लपवलं प्रियानो. हालेलुया. म्हणून कधीच माघार घेऊ नका प्रियानो. जर परमेश्वर ती संधी तुम्हाला देतोय, एखाद्या सेवकाच्या संपर्कात जर परमेश्वर तुम्हाला ठेवतोय, सेवा करण्याची संधी जर परमेश्वर देतोय प्रियानो, तर ज्या प्रकारे परमेश्वराचं लक्ष इर्मयाकडे होतं, ज्या प्रकारे परमेश्वराच्या दृष्टीमध्ये इर्मया महत्वाचा होता, त्याच प्रकारे परमेश्वराच्या दृष्टीमध्ये बारूखाचं पण तितकंच महत्व होतं. म्हणून परमेश्वराने बारूखाला देखील लपवलं. फक्त इर्मया सेवा करते म्हणून परमेश्वराने फक्त इर्मयालाच लपवलं का? देवाचं वचन सांगतं पण परमेश्वराने त्यास लपवलं, म्हणजे दोघांनाही लपवलं. परमेश्वर सोडतो का प्रेम? हालेलुया. जितकी दृष्टी त्याची इर्मयावर होती तितकीच दृष्टी त्याची बारूखावर पण होती. जितकं प्राणो परमेश्वराच्या दृष्टीने त्याचा सेवक महत्त्वाचा आहे, तितकाच प्राणो त्याला मदत करणारे देखील तितक्याच प्राणो सन्मानाचे पात्र असतात. हालेलुया. परमेश्वर त्यांना मुळीच विसरत नाही. ठीक आहे, त्यांच्यावर पण प्रसंग येतील. इर्मयावर आला तर बारूखावर येणारच, कारण बारूख त्याला मदत करत आहे की नाही. सो आम्ही पण ज्यावेळेस प्रियानो प्रभूमध्ये काम करतो प्रियानो, अनेक संकट आमच्यावरही ओढवतात, परंतु प्रियानो परमेश्वर आम्हाला लपवण्यासाठी समर्थ आहे. हालेलुया. म्हणून देवाच्या सेवेपासून कधीच माघार घेऊ नका प्रियानो, कारण तो देव तुम्हाला गप्प स्थली बसून तुम्हाला सुरक्षित ठेवेल. तो तुम्हाला कधीच शत्रूच्या तावडीत सापडू देणार नाही. त्याच्याकडे प्रियानो एक गुप्त स्थळ आहे प्रियानो, एक सिक्रेट प्लेस प्रभूकडे आहे प्रियानो, ज्या ठिकाणी परमेश्वर तुम्हाला सुरक्षित ठेवील. म्हणून प्रियानो होईल तितकं प्रभूसाठी कार्य करा, कारण देव तुम्हाला सोडवण्यासाठी, तुम्हाला लपवण्यासाठी सामर्थ्य आहे. सो आम्ही बघतो की प्रियानो त्यांचं संरक्षण करण्यासाठी प्रियानो आम्ही बघतो की परमेश्वराने इर्मयाला लपवलं, परमेश्वराने बारूखाला लपवलं. बारूख कोण आहे? इर्मयाचा लेख. ओके. त्यानंतर प्रियानो आम्ही बघतो की आणखीन एका व्यक्तीला परमेश्वराने लपवलं, आणि तो म्हणजे कोण आहे माहिती? बायबलचा नायक, ज्याला बायबलचा हिरो मोशे. हालेलुया. तर ज्या प्रकारे वचनामध्ये आम्ही बघतो प्रियानो, निर्गम याचा पहिला अध्याय वचन 15. निर्गम 2:15.
ओके, या ठिकाणी प्रियानो आम्ही बघतो की ज्या प्रकारे प्रियानो वचन आम्हाला सांगतं की फारोच्या कानी ती गोष्ट गेली तेव्हा मोशेला मारून टाकण्याचे त्याने योजले, पण मोशे फारो पळून मिद्यान देशात जाऊन पोहोचला आणि तेथे एका विहिरीपाशी बसला. सो आम्ही बघतो की प्रियानो परमेश्वराने प्रियानो मोशेला लपवलं. बऱ्याचदा प्रियानो परमेश्वर इतरांच्या माध्यमातून पण लपवतो बरं का. आम्ही बघतो की प्रियानो ज्या प्रकारे वचन आम्हाला सांगतं प्रियानो निर्गम 2 आणि 1 मध्ये 1 आणि 2, लेवी वंशातल्या एका पुरुषाने जाऊन लेवीची कन्या बायको केली. ती स्त्री गर्भवती होऊन तिला मुलगा झाला. तो बालक सुंदर आहे असे पाहून तिने त्याला 3 महिने लपून ठेवले. सो मोशेच्या आईने प्राणो मोशेला किती महिने लपून ठेवलं? हालेलुया. सो देवाला जर आमचं संरक्षण करायचं प्रियानो तर परमेश्वर कोणाच्याही माध्यमातून आमचं संरक्षण, कधी कधी प्रियानो परमेश्वर स्वतः संरक्षण करतो, कधी कधी परमेश्वर इतरांच्या माध्यमातून देखील आमचं संरक्षण करतो. सो ज्या प्रकारे या वचनामध्ये आम्ही बघतो प्रियानो की मोशेच्या आईच्या मनात प्रभूने प्रेरणा केली की या बालकाला तू लपून ठेव. त्यावेळेसचे जे बालक होते प्रियानो, बरेचसे बालकांची कत्तल झाली, परंतु प्रियानो आम्ही बघतो की परमेश्वराचा अनुग्रह मोशेवर होता, कारण परमेश्वराकडे मोशेसाठी योजना होती. हालेलुया. परमेश्वराने प्रियानो मोशेला लपवण्याची प्रियानो आम्ही बघतो की प्रेरणा त्याच्या आईच्या मनात घातली आणि प्रियानो आम्ही बघतो की तिने त्या मुलाला 3 महिने लपवून ठेवलं. किती महिने लपवून ठेवलं? 3 महिने. आणि त्यानंतर प्रियानो जी घटना आम्ही बघतो की फारोच्या मुलीने त्याला दत्तक घेतलं, तो राजवाड्यात राहिला. आणि त्यानंतर प्रियानो आम्ही बघतो की बऱ्याचशा गोष्टी आम्हाला बायबलमध्ये बघायला मिळतात प्रियानो की कशा प्रकारे पुढे काय झालं ह्या सुद्धा गोष्टी आम्हाला माहीत आहे. आणि आम्ही बघतो की एक वेळेस प्रियानो ज्यावेळेस हा मोशे मोठा झाला त्यावेळेस आम्ही बघतो की त्याने बघितले की त्याच्या भाऊबंधाला जे मिस्री लोक आहे, जो मिस्री मुकादम आहे तो मारत आहे. हालेलुया. ऐकलेलं आहे तुम्ही, बराच वेळेस ऐकलेलं आहे ना? काय करायचं त्याला एक्सप्लेन नाही ना? ओके. सो ज्या प्रकारे आम्ही बघतो की त्याने प्रियानो तो प्रसंग बघितला प्रियानो, आणि आम्ही बघतो की ज्या प्रकारे वचन 12 मध्ये आम्ही बघतो की तेव्हा त्याने इकडे तिकडे सभोवार नजर फेकली व कोणी नाही असे पाहून त्या मिस्राला ठार करून त्याला वाळूत लपविले. सो प्रियानो मी बघतो की मोशे आता तरुण झालेला आहे. त्याच्यामध्ये काय आहे? तरुण रक्त आहे, सळसळणारं रक्त आहे, आविष्य आहे. आपल्या बांधवाबद्दल, आपल्या बांधवावर जो अत्याचार होत आहे तो प्रियानो इतका आविष्य होता प्रियानो, इतका प्रियानो तो शॉर्ट टेम्पर्ड म्हणजे इतका शीघ्रकोपी होता की ज्यावेळेस त्याने बघितलं प्रियानो त्यावेळेस त्याने मिस्राला मारून टाकलं प्रियानो. हालेलुया. कारण एक राजघराण्यात तो वाढलेला आहे. त्याला माहिती आहे मी एक राजकुमार आहे आणि एक आविष्य प्रियानो असणारा हा मोशे आहे. आणि ज्यावेळेस प्रियानो मी बघतो की या भांडणामध्ये प्रियानो आम्ही बघतो की ज्या प्रकारे एक भयंकर अशी घटना प्रियानो मोशेच्या द्वारे झाली की प्रियानो त्याने एका मिस्राला ठार केलं प्रियानो. हालेलुया. सो आवेशीपणा, अति उतावीळपणा परमेश्वराला नकोय प्रियानो. परमेश्वरासाठी आविष्य असणं गरजेचं आहे, परंतु अति उतावीळपणा परमेश्वराला आवडत नाही. कारण प्रियानो उतावीळ पायाचा मनुष्य वाट चुकतो. हालेलुया. सो तुम्ही प्रभूसाठी आविष्य असता, त्याच्या कार्यासाठी आविष्य असता, पण अति उतावीळ नका असू, जास्त नका असू. परमेश्वराला अशा गोष्टी आवडत नाही. आणि म्हणून प्रियानो परमेश्वराने योजना केली. आणि ती योजना काय होती माहिती? की परमेश्वराने 40 वर्ष त्याला मिद्यानामध्ये लपून ठेवलं, मिद्यानामध्ये त्याला गुप्त ठेवलं, कारण परमेश्वर त्याच्यावर प्रक्रिया करत होता. हालेलुया. परमेश्वर त्याला बदलण्याचं काम करत होता. सो परमेश्वराला आवेशीपणा मुळीच आवडत नाही. पाहिजे परंतु प्रियानो जास्त किंवा प्रियानो मी जास्त आवेशी असणं गरजेचं नाही. कारण प्रियानो ह्या आवेशामध्ये प्रियानो आम्ही एखादं चुकीचं पाऊल सुद्धा टाकू शकतो. हालेलुया. सो या वचनामध्ये आम्ही बघतो की प्रियानो आम्ही बघतो की सळसळणारं रक्त आहे, आपल्या बांधवाचा त्रास त्याला देखवत नाही. आणि म्हणून प्रियानो आम्ही बघतो की एक भयंकर घटना त्याच्याकडून घडली की प्रियानो आम्ही बघतो की त्याने एका मिस्राला ठार केलं प्रियानो. हालेलुया. इतका आवेश त्याच्यामध्ये होता. आणि आम्ही बघतो की ज्यावेळेस प्रियानो ही गोष्ट फारोच्या कानी गेली प्रियानो, त्यावेळेस आम्ही बघतो की फारोच्या कानी ती गोष्ट गेली तेव्हा मोशेला मारून टाकण्याचे त्याने योजले. म्हणजे त्याने आता योजना केली की आता मोशेला काय करायचं? मारून टाकायचं. हालेलुया. आणि त्यानंतर प्रियानो आम्ही बघतो
पण मोशे फारो पुढून पळून मिद्यान देशामध्ये जाऊन राहिला. मिद्यानी लोक कोण आहे? मिद्यानी लोक कोण आहेत सांगा? मिद्यानी लोक कोण आहे? किती वेळ सांगितलं या गोष्टीबद्दल. अब्राहमापासून जी कटुरेला संतती झाली, मिद्यान तिला झाला आणि मिद्यानापासून मिद्यानी वंश आला. कटुरेपासून चालत आलेला हा वंश आहे. सारा मरण पावली, त्यानंतर कटुरीशी विवाह केला आणि त्याच्यानंतर ही मिद्यानी लोक आले. बरोबर का? बायबल स्टडी याच्यासाठी प्रियानो तुम्ही बायबल स्टडी केली तर तुम्हाला वचन अधिक व्यवस्थित समजेल. म्हणून प्रियानो होईल तितकं वचन वाचा, बायबल स्टडीला या. सो ज्या प्रकारे प्रियानो या वचनामध्ये आम्ही बघतो की प्रियानो तो मिद्यान देशामध्ये गेला. त्याला जाण्याची प्रेरणा कोणी केली? परमेश्वराने केली की तो आता मिद्यानामध्ये जा. आणि आम्ही बघतो की 40 वर्ष मोशे मिद्यानामध्ये राहिला आणि त्याच ठिकाणी त्याला सिपोरा भेटली. सिपोराशी लग्न झालं, त्याला मुलं झाली. आणि प्रियानो आम्ही बघतो की या 40 वर्षामध्ये परमेश्वराने प्रियानो त्याला अद्भुतरित्या बदललं. प्रियानो त्याचा जो आवेश होता का, तो आवेश परमेश्वराने काय केला? कमी केला. कमी 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 केला. ज्यावेळेस तो मिद्यानातून परत आला प्रियानो, ज्यावेळेस तो मिद्यानात गेला प्रियानो, त्यावेळेस उग्र स्वभाव असणारा, शॉर्ट टेम्पर, शीघ्र कोपी असणारा मोशे होता. परंतु ज्यावेळेस तो मिद्यानातून परत आला, तो एक नम्र मेंढपाळ म्हणून तो परत आला. कारण परमेश्वराने 40 वर्ष त्याच्यावर प्रक्रिया केली. परमेश्वराने 40 वर्ष त्याला ट्रेनिंग दिलं. परमेश्वराने त्याला शिकवलं. सो प्रियानो आज पण आम्हाला कधी कधी असं वाटतं प्रियानो की परमेश्वराने मला खूप मोठ्या प्रमाणामध्ये परमेश्वराने माझा उपयोग करावा. सो परमेश्वराची योजना खूप मोठी मोशेसाठी होती. परंतु प्रियानो परमेश्वराने लगेच त्याला उपयोगात आणलं का? 40 वर्ष परमेश्वराला काम करावं लागलं मोशेवर. ज्ञानाने बुद्धीने परिपूर्ण, विद्या प्रवीण, सगळ्या प्रकारच्या विद्या अवगत असणारा, एका राजकुमारासारखा राहणारा, सगळ्या प्रकारचे मॅनर्स, सगळ्या गोष्टी त्याच्याकडे होत्या. तरी परमेश्वराला त्याच्यावर प्रक्रिया करण्यासाठी त्याला 40 वर्ष मिद्यानामध्ये ठेवावं लागलं. कारण तो परमेश्वराच्या साच्यात बसत नव्हता. हालेलुया. जोपर्यंत परमेश्वराने आमच्यासाठी जो साचा तयार केलेला आहे त्यामध्ये जोपर्यंत आम्ही फिक्स बसत नाही प्रियानो, तोपर्यंत परमेश्वर आम्हाला उपयोगात आणत नाही. मग आम्ही देवासाठी किती जरी आवेशी असलो, देवासाठी प्रियानो आमच्यामध्ये किती जरी आवेश असला, तरी परमेश्वर आमचा उपयोग करत नाही. कारण आम्ही त्या साच्यामध्ये बसत नाही. त्या साच्यामध्ये बसण्यासाठी आम्ही कुठेतरी कमी पडतो. म्हणून परमेश्वराला आम्हाला मिद्यानामध्ये न्यावं लागतं आणि मिद्यानामध्ये आम्हाला ट्रेनिंग द्यावी लागते की तो असं वाग. सो परमेश्वर लगेच प्रियानो सगळ्या गोष्टी मोशेकडे होत्या, तरी परमेश्वराने लगेच प्रियानो त्याला उपयोगात आणलं का? एक राजकुमार होता, एक सत्ता त्याच्याकडे होती, तरी प्रियानो परमेश्वराने त्याला उपयोगात आणलं का? नाही. कारण तो परमेश्वराच्या दृष्टीने प्रियानो जे काम किंवा जी जबाबदारी परमेश्वर त्याला येणाऱ्या दिवसामध्ये देणार होता, जे मिशन परमेश्वराने त्याच्यासाठी योजलं होतं, ते मिशन पूर्ण करण्यासाठी तो अजून परिपूर्ण तयार नव्हता. हालेलुया. तो ज्ञानाने कमी असेल का? शिक्षणाने कमी असेल का? कुठल्या गोष्टीमध्ये तो कमी होता? तरुण तडफदार होता, ज्ञान होत्या, सगळ्या कला अवगत होत्या, युद्धाचं सगळं शिक्षण होतं, सगळ्या गोष्टी मोशेकडे होतं. उत्तम लेखक तो होता. सो परमेश्वराला किती वेळ लागला? 40 वर्ष लागली. 40 वर्षानंतर परमेश्वराने प्रियानो ज्या योजनेकरिता त्याला निवडलं होतं किंवा ज्या जबाबदारीकरिता परमेश्वराने त्याला निवडलं होतं, प्रियानो 40 वर्षानंतर परमेश्वराने प्रियानो त्या जबाबदारीसाठी त्याला पाचारण केलं. त्यापूर्वी परमेश्वर त्याच्याशी बोलला पण नाही. प्रियानो असं बायबलमध्ये कुठेच लिहिलेलं नाही की परमेश्वराने मिद्यानामध्ये परमेश्वर मोशेशी बोलला नाही. प्रियानो कुठेच लिहिलेलं नाही. ज्यावेळेस 40 वर्ष पूर्ण झाले त्यानंतर प्रियानो प्रभूने जो देवाचा डोंगर होरेब
त्या होरेब डोंगरावर जळत्या झुडपातून परमेश्वर मोशेशी बोलला प्रियानो. जोपर्यंत परमेश्वराने तुमच्यासाठी एक वेळ निश्चित केलेला आहे प्रियानो, आणि जोपर्यंत तो वेळ निश्चित पूर्ण होत नाही तोपर्यंत परमेश्वर कुठल्याही गोष्टी तुम्हाला प्रगट करणार नाही, कारण तुम्ही अजून परमेश्वराच्या साच्यामध्ये बसण्यासाठी तुम्ही परिपूर्ण झाले नाही. सो प्रभूला तुमच्यावर काम करायचं आहे प्रियानो. आणि याच गोष्टीमध्ये प्रियानो मी बघतो की अनेक गोष्टी प्रियानो परमेश्वराने त्याला शिकवल्या. मिद्यानामध्ये नेण्याचा उद्देश परमेश्वराचा प्रियानो 2 महत्त्वपूर्ण उद्देश होते. ते म्हणजे फारो पासून त्याचं संरक्षण करणं, कारण मी बघतो की फारोने ठरवलं होतं की मोशेला आता मारून टाकायचं. सो मोशे त्या ठिकाणामध्ये जर राहिला असता तर प्रियानो कदाचित प्रियानो फारोने त्याला मारून टाकलं असतं किंवा फारोने त्याला इजा केली असती, परंतु प्रियानो परमेश्वराने त्या ठिकाणातून त्याला काढलं प्रियानो. आणि दुसरी महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे प्रियानो परमेश्वराला त्याच्यावर काम करायचं होतं. परमेश्वराला त्याला घडवायचं होतं. जसं परमेश्वराला पाहिजे होतं प्रियानो तसं परमेश्वराला त्याला बनवायचं होतं. म्हणून परमेश्वराने 40 वर्ष त्याला मिद्यानामध्ये ठेवलं. आणि प्रियानो हळूहळू ज्यावेळेस प्रियानो मी बघतो की ज्यावेळेस तो राजकुमार असेल प्रियानो त्यावेळेस त्याच्यामध्ये एक प्रकारचा गर्विष्ठपणा असेल किंवा प्रियानो एक प्रकारचा मोठेपणा त्याच्यामध्ये असेल, परंतु ज्यावेळेस प्रियानो तो इथरोच्या इथे राहिला प्रियानो एका नौकरासारखं एक मोलकरासारखं प्रियानो त्याने मेंढपाळ करण्याचं काम स्वीकारलं. एक राजकुमार ते एक मेंढपाळ. परमेश्वराने त्याला वरून लगेच खाली आणलं, कारण देवाने त्याच्यासाठी महान योजना केल्या होत्या. सो ज्यावेळेस परमेश्वर पण प्रियानो त्याच्या सेवे कार्यासाठी किंवा एखाद्या मिशनसाठी ज्यावेळेस परमेश्वर आम्हाला निवडतो प्रियानो त्यावेळेस परमेश्वर ज्यावेळेस आमची प्रियानो कदाचित गर्विष्ठपणा असेल, उन्मत्तपणा असेल किंवा मोठ्या गोष्टी आमच्या जीवनात असतील प्रियानो किंवा मोठ्या गोष्टीवर आमचं चित्त असेल प्रियानो, त्या सर्व गोष्टी परमेश्वर आमच्या जीवनातून काढून टाकतो आणि प्रियानो परमेश्वर अत्यंत लीन आम्हाला बनवतो प्रियानो. सो ज्यावेळेस प्रियानो मोशेला तुम्ही बघता की ज्यावेळेस तो मिस्रामध्ये होता प्रियानो तो तडफदार होता प्रियानो. त्याला कुठलीही गोष्ट सहन होत नव्हती प्रियानो. त्याच्यामध्ये इतका क्रोध होता प्रियानो की आम्ही बघतो की त्याच्या रागावर त्याचं नियंत्रण नव्हतं. याचं उदाहरण आम्ही बघतो की त्याने एका मिस्राला ठार केलं, इतका त्याचा राग भयंकर होता. सो प्रियानो आम्ही आमचा राग किंवा आमचा शीघ्रकोपीपणा घेऊन आम्ही परमेश्वराचं मिशन पूर्ण करू शकत नाही. मग तुम्ही कितीही देवासाठी आवेशी असा, कितीही कणवळा तुम्हाला देवाच्या लोकाबद्दल असू द्या प्रियानो, त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रियानो तुमच्याकडे कितीही शक्ती असू द्या, परंतु जोपर्यंत तुम्ही परमेश्वराने केलेल्या नियमात बसत नाही, जोपर्यंत प्रियानो तुम्ही त्या साच्यामध्ये बसत नाही तोपर्यंत परमेश्वर आम्हाला कधीच उपयोगात आणणार नाही. मग तुमच्याकडे किती ज्ञान असू द्या, वचनाचं ज्ञान असू द्या किंवा इतर कितीही गोष्टी तुमच्याकडे असू द्या, परंतु जोपर्यंत तुम्ही परमेश्वराच्या नियमात बसणार नाही तोपर्यंत परमेश्वर तुम्हाला उपयोगात आणणार नाही. ज्यावेळेस एक वेळ येईल की प्रियानो तुम्ही पूर्णपणे बदलाल. एका राजकुमारापासून ज्यावेळेस प्रियानो तुम्ही एक छोटे काम करायला शिकाल प्रियानो. आम्ही बघतो की प्रियानो मोशेने कधी प्रियानो राजवाड्यात असताना प्रियानो त्याने मेंढर सांभाळले असतील का? एक राजपुत्रासारखा तो राहिला प्रियानो. परंतु प्रियानो मी बघतो की ज्यावेळेस त्याने इथरोची शेरडे मेंढरे चारली असेल प्रियानो त्यावेळेस आपोआप त्याच्यामध्ये लीनपणा आला असेल. आला की नाही? आला की नाही? सो एकदमच प्रभूने त्याला कमी केलं का? थोडं आपण उपरी आहोत, आपण दुसऱ्याकडे काम करतोय. परमेश्वराने आपोआप त्याला लीन इतकं नम्र केलं परमेश्वर. म्हणून परमेश्वर पण प्रियानो त्याच्याबद्दल साक्ष देतो की मोशेसारखा लीन आणि नम्र ह्या भूतलावर कोणी नाही. हालेलुया. सो परमेश्वराने कसं त्याला बदललं प्रियानो. एक शीघ्रकोपी असणाऱ्या व्यक्तीला परमेश्वराने किती नम्र केलं की प्रभू म्हणतो की मोशेसारखा नम्र कोणी नाही. या भूतलावर ही मोशेसारखा नम्र व्यक्ती कोणी नाही. प्रभूने स्वतः मोशेबद्दल साक्ष दिली कारण देवाने त्याच्यावर प्रक्रिया केली, देवाने त्याला बदललं कारण देवाचा उद्देश त्याला पूर्ण करायचा होता. सो परमेश्वराने ज्यावेळेस प्रियानो एखादं मिशन आमच्यासाठी परमेश्वराने योजना केली आहे प्रियानो, परमेश्वर ज्यावेळेस
आमच्यावर काम करतो त्यावेळेस प्राणो परमेश्वर आम्हाला वरून खाली आणतो प्राणो. कदाचित मोशेसारखा राग आम्हाला येत असेल प्राणो, मोशेसारखं शीघ्रकोपी आम्ही पण असो प्राणो. जोपर्यंत तुम्ही मोशेसारखं नम्र होणार नाही तोपर्यंत परमेश्वराचे उद्देश जीवनात पूर्ण होणार नाही. मग तुम्ही कितीही देवासाठी आवेशी असा, परमेश्वर जोपर्यंत तुम्ही नम्र होत नाही तोपर्यंत परमेश्वर तुम्हाला उपयोगात आणूच शकत नाही. ती जबाबदारी, ते पुढारी पण, ते पद परमेश्वर नाही देऊ शकत प्राण. ज्यावेळेस आम्ही मोशेसारखं लीन आणि नम्र हो प्राणो, मोशेसारखं मोठं पद, मोशेसारखं पुढारी पण परमेश्वर आम्हाला देईल प्राण. हालेलुया. सो परमेश्वराने प्राणो 40 वर्ष प्राणो मी बघतो की त्या मिद्यानामध्ये त्याला लपवलं प्राणो. आणि याच प्राणो आम्ही बघतो की याच कामादरम्यान प्राणो आम्ही बघतो की मोशेने ज्यावेळेस मिद्यानामध्ये तो गेला प्राणो, तो कुठलं काम करू लागला? कशाचं काम करू लागला? आणि त्याच वेळेस प्राणो त्याला एक सवय लागली. ती सवय काय माहिती का? काठी हातात घेणं. हालेलुया. सो परमेश्वर अनेक चांगल्या गोष्टी आम्हाला शिकवतो प्राणो. ज्यावेळेस परमेश्वर आम्हाला प्राणो तयार करत असतो, ज्यावेळेस प्राणो परमेश्वर आमच्यावर प्रक्रिया करत असतो प्राणो, त्यावेळेस अनेक गोष्टींची सवय परमेश्वर आम्हाला लावतो प्राणो. मग कदाचित ते बायबल वाचन असेल, संदेशाचं मनन असेल, प्रार्थना करणं असेल, उपवास करणं असेल. ज्या गोष्टी आम्ही कधी करत नव्हतो प्राणो, त्या गोष्टीची सवय परमेश्वर आम्हाला लावतो. याच्या अगोदर प्राणो ज्यावेळेस मोशे राजवाड्यात होता प्राणो, त्यावेळेस त्याने लाकडाची एखादी काठी आपल्या हातात धरली असेल का? परंतु ज्यावेळेस तो मिद्यानामध्ये गेला आणि ज्यावेळेस तो शेरडा मेंढराची राखण करायचा प्राणो, आपोआप काठी घेण्याची सवय त्याला लागली. आणि याच काठीच्या द्वारे त्याने तांबड्या समुद्राला दुभांगलं. याच काठीच्या द्वारे त्याने खडकातून पाणी काढलं. सो परमेश्वर अनेक चांगल्या गोष्टी आम्हाला शिकवतो प्राणो. ज्यावेळेस परमेश्वर आमच्यावर प्रक्रिया करत असतो, ज्यावेळेस परमेश्वर एखादी सवय आम्हाला लावत असतो प्राणो. बऱ्याचदा प्राणो ज्यावेळेस आम्ही एखाद्या माहोलमध्ये प्राणो किंवा आमच्या कम्फर्ट झोन मध्ये ज्यावेळेस असतो प्राणो, त्यावेळेस प्राणो आम्ही अनेक गोष्टीपासून वंचित राहतो. परंतु ज्यावेळेस परमेश्वर तिथून आम्हाला बाहेर काढतो प्राणो आणि ज्यावेळेस परमेश्वराचं ट्रेनिंग पिरियड आमच्या जीवनामध्ये सुरू होतो प्राणो, अनेक गोष्टींची सवय परमेश्वर आम्हाला लावतो प्राणो. जर विचार करा, मोशेच्या हातात जर काठी नसती किंवा त्याला काठीची सवय नसती प्राणो, तर ज्यावेळेस तो तांबडा समुद्राजवळ गेला त्यावेळेस त्याच्या हातात काठी असती का? हालेलुया. काठी बाळगण्याची सवय त्याला कुठे लागली? कुठे लागली? मिद्यानात. आणखी प्राणो आम्ही बघतो की ज्यावेळेस मोशे राजवाड्यात होता किंवा मिस्रामध्ये होता किंवा तो मिस्रामध्येच राहिला असता, त्याने कधी मेंढपाळाचं काम केलं असतं का? एक राजपुत्र मेंढर राखण्याचं काम करू शकतो का? धनगराचं काम करू शकतो का? परंतु ज्यावेळेस प्राणो आम्ही बघतो की मोशे मिद्यानात गेला प्राणो, त्याला मेंढराला सांभाळण्याचं काम मिळालं की नाही. मेंढरांना कसं चालायचं, कसं खाऊ घालायचं, कुठून कुठे न्यायचं, कसं न्यायचं, प्रत्येक ठिकाण त्याला माहीत झालं. हालेलुया. कारण प्राणो त्याला इस्रायलाच्या कळपाचं पुढारी पण करायचं होतं. हालेलुया. इस्रायल लोकांच्या कळपा पुढे काठी घेऊन चालण्याचं परमेश्वराने त्याला मिद्यानामध्ये शिकवलं. जसं एक मेंढपाळ त्याच्या मेंढरांची काळजी घेतो, जसं एक मेंढपाळ आपली काठी घेऊन आपल्या कळपा पुढे चालतो, तसंच प्राणो त्याला इस्रायल लोकांपुढे चालायचं होतं. आणि याचीच ट्रेनिंग प्रभू त्याला मिद्यानामध्ये देत होता. हालेलुया. परमेश्वराने त्याला काठी घेण्याची सवय प्राणो मिद्यानामध्ये लागली. आणि याच काठीच्या द्वारे आम्ही बघतो की किती अद्भुत गोष्टी केल्या प्राणो. याच काठीचा प्राणो मी बघतो की मोशेने ज्यावेळेस काठी फारो पुढे टाकली प्राणो, पहिला चमत्कार जो झाला तो कुठला होता? काठीचा काय झाला? हालेलुया. परमेश्वराने विचारलं की तुझ्या हातात काय आहे?
है की नाही? ही सवय त्याला कुठे लागली? जर ही सवय त्याला नसती किंवा काठी घेण्याची सवय त्याला नसती तर प्राणो हे चमत्कार झाले असते का? सो प्रभूनेही प्राणो तुमच्याद्वारे खूप अद्भुत गोष्टी करण्याचं योजना आहे, परंतु त्यासाठी तुमच्याकडं काहीतरी असणं गरजेचं आहे, काहीतरी सवयी तुमच्याकडं असणं गरजेचं आहे. देवाचा अभिषेक, देवाचं वचन, प्रार्थनेचं सामर्थ्य, उपासाचं सामर्थ्य तुमच्याकडं असेल तर प्राणो तुम्ही इतरांसमोर मोठे मोठे अद्भुत कृत्य करून दाखवू शकाल. परमेश्वर तयार करत होता प्राणो, मोशेला प्रभू तयार करत होता प्राणो. आणि जोपर्यंत प्राणो मोशे तयार झाला नाही तोपर्यंत प्राणो मी बघतो की परमेश्वराने ती जबाबदारी मोशेला दिली नाही. सगळं काही असून देखील प्राणो 40 वर्ष परमेश्वराने त्याला मिद्यानामध्ये गुप्त ठेवलं, मिद्यानामध्ये लपून ठेवलं. 40 वर्ष तो इस्रायल लोकांपासून दूर राहिला, गुप्त राहिला. सो आमच्याही जीवनामध्ये कधी कधी असेच प्रसंग येतात प्राणो. प्रभूने आमच्यासाठी खूप मोठ्या योजना केलेल्या आहे, परंतु प्राणो देवबाप आम्हाला लगेच प्राणो एखाद्या गोष्टीसाठी प्राणो उपयोगात आणत नाही. कारण प्राणो आम्ही अजून प्राणो परमेश्वराचं सेवा कार्य करण्यासाठी आम्ही तितके परिपूर्ण झालेले नाही किंवा तितकं वचनामध्ये आम्ही प्राणो परिपूर्ण झाले नाही किंवा आमची आत्मिक उन्नती तितकी झाली नाही की आम्ही इतरांचा विरोध करू शकतो. हालेलुया. आम्ही बघतो की पुढे चालून प्राणो त्याला फारोचा विरोध करायचा होता, फारो सोबत त्याचं युद्ध करायचं होतं. आणि प्राणो ह्या सर्व गोष्टी परमेश्वर त्याला मिद्यानामध्ये शिकवत होता. मिद्यानामध्येच परमेश्वराने त्याला कळपाची राखण करण्यासाठी शिकवलं. मिद्यानामध्येच प्राणो परमेश्वराने त्या कळपाचं नेतृत्व करण्याचं शिकवलं प्राणो. आणि प्राणो मी बघतो की त्याचा जो अहंकारीपणा असेल किंवा त्याचा जो स्वभाव असेल प्राणो किंवा जो राग असेल प्राणो, तो सर्व काही परमेश्वराने कमी 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 करत पूर्णपणे परमेश्वराने त्याला प्राणो संयमी बनवलं. हालेलुया. जर विचार करा प्राणो, मोशे मिद्यानात गेला नसता आणि ज्यावेळेस इस्रायल लोकांनी कितीतरी वेळेस त्याला दगडमार करण्याचा प्रयत्न केला असता, मोशे उठला असता आणि लगेच त्याने मारून टाकलं असतं. झालं असतं की नाही असं? हालेलुया. म्हणून प्राणो प्रभू काय करतो, अगोदर आम्हाला तयार करतो. प्रभू आमच्या स्वभावाला बनवतो, आमच्या वागणुकीला बदलतो. आमचा जो राग आहे तो प्रभू आम्हाला शांत करतो. आमच्या ज्या तीव्र भावना आहेत त्या प्रभू काय करतो, शांत करतो. प्रभूला जसं पाहिजे तसं प्रभू आम्हाला बनवतो प्राणो, तसं प्रभू आम्हाला बदलवतो प्राणो. त्या गोष्टी आम्हाला परमेश्वर शिकवतो प्राणो. आणि ज्यावेळेस आम्ही परिपूर्ण होतो त्यावेळेस परमेश्वर इस्रायलाच्या सुटकेसाठी आम्हाला तयार करतो प्राणो. ज्यावेळेस प्राणो मोशे पूर्ण तयार झाला आणि त्यानंतर आम्ही बघतो की ज्यावेळेस फारो मरण पावला, त्याचा शत्रू जो होता जो मरण पावला, त्यानंतर परमेश्वराने योजना केली की मोशेला आता कुठं बोलवायचं, कुठे बोलवायचं, कुठे बोलवायचं, का मिद्यानातच ठेवायचं? पुढे इस्रायल लोकांना बाहेर काढायचं आहे की नाही, त्यांना कनान देशामध्ये घेऊन जायचं आहे. त्याच दरम्यान अनेक रस्ते प्राणो परमेश्वराने मोशेला दाखवले प्राणो. कुठल्या वाटा कुठे जातात, कसा जातात, काय होते, रस्त्यामध्ये काय काय समस्या येतात, कुठल्या गोष्टी येतात, या सगळ्या गोष्टीचं शिकवण प्राणो परमेश्वराने मोशेला त्या मिद्यानामध्ये दिली. हालेलुया. त्याचबरोबर प्राणो तो एक राजकुमार असल्यामुळं प्राणो तो कुठल्याही व्यक्तीला आदर किंवा कुठल्याही व्यक्तीला मान देणारा तो नव्हता प्राणो, कारण तो स्वतः एक राजकुमार होता. परंतु प्राणो त्या ठिकाणी ज्यावेळेस प्राणो त्याने इथ्रोच्या हाताखाली काम केलं प्राणो, त्यावेळेस तो अधीनता शिकला. आपल्या स्वामीच्या अधीन कसं राहायचं. हालेलुया. ही अधीनता अगोदर त्याच्यामध्ये होती का? तो फारोच्या अधीन होता का? तो फारोला घाबरत होता का? नाही. हालेलुया. जोपर्यंत प्राणो आमच्यामध्ये पण अधीनता येत नाही प्राणो, आम्ही जर कोणाच्या अधीन राहू शकलो नाही तर प्राणो मी देवाच्याही अधीन राहू शकत नाही. जे डोळ्याने दिसतात त्यांच्या अधीन आम्ही राहत नाही तर आम्ही परमेश्वराच्या अधीन राहू का प्राणो?
जो न दिसणारा परमेश्वर आहे त्याच्या अधीन आम्ही राहू का? जर प्रियानो आमच्यामध्ये अधीनता नाही किंवा प्रियानो आम्ही कोणाचं प्रियानो अधिकार किंवा कोणाच्या हाताखाली जर आम्ही काम करू शकत नाही तर आम्ही देवाच्या हाताखाली पण काम करू शकत नाही, कारण ती अधीनता आमच्यामध्ये नाही. जर आम्ही मोठ्या व्यक्तींना प्रियानो जर आम्ही आदर देऊ शकत नाही किंवा मोठ्यांचे खाम आम्ही ऐकू शकत नाही तर आम्ही देवाचंही काम करू शकत नाही. सो प्रियानो मोशेमध्ये कुठल्याही प्रकारची अधीनता नव्हती, पण ज्यावेळेस तो मिद्यानामध्ये गेला प्रियानो तो त्याच्या जो सासरा आहे इथरो त्याच्या हाताखाली त्याने काम केलं. आपल्या स्वामीच्या अधीन राहणं, त्याचं ऐकणं, तो जे सांगेल ते करणं, ह्या गोष्टी तो मिद्यानामध्ये शिकला, कारण पुढे चालून त्याला परमेश्वराचं ऐकायचं होतं. हालेलुया. परमेश्वर जसं सांगेल तसं प्रियानो त्याला वागायचं होतं आणि म्हणूनच प्रियानो परमेश्वराने त्याला काय केलं? तयार केलं. हालेलुया. सो कधी कधी आम्ही तयार होतो प्रियानो, परंतु असा प्रसंग येतो की आमचं मूळ जो स्वभाव आहे तो कुठेतरी उफळून येतो. मोशेचा पण आला. कुठे आला सांगा बरं? त्याचं जो शॉर्ट टेम्पर्ड किंवा शीघ्र कोपीचा जो स्वभाव होता तो कुठे पाहायला मिळाला माहिती? त्यावेळेस आणखी खडकावर काठी मारण्याच्या वेळेस रागाने काय केलं? कारण तो त्याचा मूळ स्वभाव होता, आहे की नाही? जो त्या मिस्राला मारताना आम्ही बघितला की त्याच्यामध्ये तो स्वभाव होता. सो कधी कधी असं होतं प्रियानो की परमेश्वर आम्हाला बदलतो, परमेश्वर आम्हाला उपयोगात आणतो, परंतु कुठून तरी तो जुना स्वभाव एखाद्या वेळेस डोकावतो. आणि ह्याच कारणामुळे माहिती, ह्या रागामुळे परमेश्वराने त्या वचनदत्त देशामध्ये त्याला नेलं. म्हणून जर सोडून द्यायचं असेल तर पूर्णपणे, राग जर संताप जर सोडायचा तर पूर्णपणे सोडायचा, नाही तर प्रियानो तो कधीतरी कुठेतरी उफळून येईल. आणि मग इतकं परिश्रम केले, इतक्या इस्रायल लोकांना बाहेर काढलं, एवढे चमत्कार केले, इतक्या सगळ्या गोष्टी केली, परमेश्वर तोंड बोलत होता, सगळ्या गोष्टी परमेश्वर करत होता. परमेश्वराने त्याच्याद्वारे इस्रायलला कनान देशामध्ये नेण्याचं वचन दिलं. आणि प्रियानो मी बघतो की त्याने बाकीच्यांना नेलं आणि तोच वंचित राहिला की नाही? परमेश्वराने नबो पर्वतावरून त्याला कनान देश दाखवला. काही उपयोग झाला का? जे मूळ होतं, जे मूळ स्वभाव होता तो उफळून आला होता, थोड्या वेळाकरिता का होईना. जो राग होता त्या ठिकाणी आम्हाला दिसून आला प्रियानो. आणि या रागाच्याच कारणाने आम्ही बघतो की जी वचनदत्त भूमी होती प्रियानो, ती वचनदत्त भूमीमध्ये तो प्रवेश करू शकला नाही, फक्त त्याने डोळ्याने बघितलं प्रियानो. परमेश्वर ज्यावेळेस आम्हाला बदलतो प्रियानो तर आम्ही पूर्णपणे बदलणं गरजेचं आहे. जर तोच स्वभाव, त्याच गोष्टी, तेच पाप, तोच मूळचा स्वभाव, जुना स्वभाव एका वेळेस जरी समोर येतो तो आमच्यासाठी फार घातक ठरतो. म्हणून आम्ही खूप सांभाळणं गरजेचं आहे. जर परमेश्वर आम्हाला बदलतो तर प्रियानो मी पूर्णपणे बदलणं गरजेचं आहे, नाहीतर परमेश्वर आमचा उपयोग करून घेऊ शकत. आणि घेतला तरी ज्या आशीर्वाद त्याने आमच्यासाठी राखून ठेवलेले आहे, जो वचनदत्त देश त्याने आमच्यासाठी राखून ठेवलेला आहे, त्यापासून आम्ही वंचित राहू. आम्ही दुसऱ्यांना ते प्राप्त करून देऊ, दुसऱ्याला त्या मार्गामध्ये घेऊन जाऊ, स्वर्गाच्या वाटेवर घेऊन जाऊ, परंतु आम्हीच त्या स्वर्गापासून वंचित राहू. हालेलुया. म्हणून प्रियानो सगळ्यात आधी आम्हाला आमच्या स्वतःची काळजी घ्यायची आहे की आमच्या जुन्या गोष्टी, जुना स्वभाव, जुना राग, संताप आम्हाला त्या मिद्यानामध्ये पूर्णपणे सोडून द्यायचा आहे. कारण प्रियानो आम्हाला मिस्रापासून कनानपर्यंतचा प्रवास करायचा आहे आणि कनानमध्ये आम्हाला जायचं आहे. जर कनानमध्ये जात असताना हा जर राग त्या खडकाजवळ जर उफळून आला आणि तो राग जर परमेश्वराच्या दृष्टीस पडला, मोशे त्याबद्दल परमेश्वराशी बोलतो, त्यावेळेस परमेश्वर काय म्हणतो, ही गोष्ट पुन्हा माझ्याकडे काढू नको, याबद्दल मला तू पुन्हा बोलायचं नाही. जरी तू माझा किती प्रिय असेल
परंतु या गोष्टीबद्दल मी तुला क्षमा करणार नाही, ही गोष्ट तू पुन्हा माझ्याजवळ काढू नको. परमेश्वर स्पष्टपणे मोशेला सांग. परमेश्वराने मोशेची ती चूक क्षमा केली नाही. प्राण इतका प्रिय मोशे, मित्रासारखं प्रभू त्याच्याशी बोलतोय, तरी प्रभू त्याला वचनदत्त देशात घेऊन गेला. मोशे कनानमध्ये गेला. मोशे कनानमध्ये गेला. हालेलुया, हालेलुया. सो आम्हाला कनानमध्ये जायचे की नाही. मग तो राग जो अगोदरचा होता, ज्या अगोदरच्या गोष्टी होत्या त्या पुन्हा आमच्या जीवनात येता कामा नाही. जर आल्या तर कनान, कनान, स्वर्ग. हालेलुया. स्पष्ट क्लिअर, कुठलाच डाऊट नाही, क्लिअर. हालेलुया. सो प्रभूने मोशेची गय केली नाही, है की नाही. प्रभूने मोशेवर कृपा नाही केली. मोशेला प्रभू म्हटला नाही की जाऊ दे, तू राग आला, ठीक आहे, मी तुला क्षमा करतो, तू जा, तू कनानमध्ये जा, कारण तू इतक्या मोठ्या लोकांना बाहेर काढलंस, इतके मोठे मोठे चमत्कार केलेस, इतकं मोठं नेतृत्व तू केलं, इतका वेळ मला तुला तयार करायला लागला, जाऊ दे, तुला मी क्षमा करतो, असं प्रभू म्हटला का. प्रभूने मोशेला क्षमा केली का. जाऊ दे, ही एकच चूक तुझ्याकडून झाली की तू रागवलास आणि 2दा काठी मारली, जाऊ दे, तू त्या पाट्या फोडून दिल्या, जाऊ दे, आता तू कनानमध्ये जा, कारण तू खूप मोठं काम माझ्यासाठी केलेलं आहे, खूप मोठी सेवा तू माझ्यासाठी केलेली आहे, खूप लोकांचे बोलणे खाल्लेस, दगडमार सहन केली, कित्येक वेळेस लोक तुझ्यावर चिडले, कित्येक वेळेस तुझा अपमान झाला, जाऊ दे, यासाठी मी ह्या गोष्टी क्षमा करतो, असं प्रभू म्हटला का. म्हटला का. हालेलुया. सो प्रभू आमच्याबद्दल पण म्हणणार नाही की तू माझ्यासाठी तर खूप मोठी सेवा केली आहे, पण जर जुन्या गोष्टी प्रभूला आमच्या जीवनामध्ये, ज्या न आवडणाऱ्या गोष्टी जर प्रभूला आमच्या जीवनामधून दिसून येत आहे, तर प्रभू त्याबद्दल आम्हाला क्षमा करणार नाही आणि आम्हाला त्या स्वर्गीय देशापासून, जो कनान देश आहे, त्यापासून वंचित राहावं लागेल. म्हणून प्रभू आम्हाला सावध करत आहे. ज्या प्रकारे आम्ही बघतो की प्रियानो, अनेक गोष्टी प्रियानो परमेश्वराने मिद्यानामध्ये मोशेला शिकवल्या, अनेक चांगल्या सवयी प्रभूने त्याला लावल्या. प्रियानो, ज्यावेळेस परमेश्वर पण प्रियानो आम्हाला घडवत असतो आणि ज्यावेळेस परमेश्वर एका मोठ्या उद्देशासाठी, एका मोठ्या कामासाठी, एका मोठ्या मिशनसाठी ज्यावेळेस प्रभू आम्हाला तयार करत असतो प्रियानो, त्यावेळेस प्रभू देखील चांगल्या सवयी आमच्या जीवनाला लावतो प्रियानो. हालेलुया. ज्या आवश्यक सवयी होत्या प्रियानो, त्या सगळ्या सवयी परमेश्वराने मोशेला लावल्या. बाळाला सांभाळणं, त्यांना खाऊ घालणं, त्यांना घेऊन फिरणं, पुन्हा घेऊन येणं, हातामध्ये काठी घेणं, ह्या सगळ्या गोष्टी प्रियानो परमेश्वराने मोशेला शिकवल्या. आणि प्रियानो यामुळेच मोशे इस्रायल लोकांचं नेतृत्व करू शकला. हालेलुया. जर विचार करा, राजकुमार असतानाच प्रभूने सांगितलं असतं की जा आता ह्या लोकांना घेऊन कनान देशातून निघ, तांबडा समुद्र दुभांगला असता का. कितीतरी वेळेस प्रियानो इस्रायल लोकांनी मोशेला दगडमार करायला पाहिली, त्यावेळेस मोशे शांत बसला असता का, संयमी राहिला असता का. हालेलुया. मोशेला पण हत्यारं चालवता येत होतं, राजघराण्यात युद्ध कला त्याला येत होती, तो शांत बसला असता का. हालेलुया. सो प्रियानो, ज्यावेळेस प्रभू देखील आम्हाला तयार करतो प्रियानो, आमच्यावरी जे येणारे प्रसंग आहे प्रियानो, त्या प्रसंगांना आम्हाला प्रियानो योग्य प्रकारे हाताळता यावं किंवा हँडल करता यावं प्रियानो, कुठल्याही प्रकारचा विरोध करू नये प्रियानो, यासाठी प्रियानो परमेश्वर काय करतो, आम्हाला अगोदर तयार करत असतो. जोपर्यंत प्रभू आम्हाला तयार करत नाही प्रियानो, तोपर्यंत प्रभू आम्हाला त्याच्या सेवेत उपयोगात आणू शकत नाही. म्हणून प्रियानो, जर तुम्हाला वाटत असेल की देवाने माझ्यासाठी जे मिशन परमेश्वराने माझ्यासाठी निवडून ठेवलेलं आहे, जे सेवकाई परमेश्वराने माझ्यासाठी निवडून ठेवली आहे, माझ्या कुटुंबासाठी असेल, माझ्या परिवारासाठी, माझ्या समाजासाठी प्रियानो, तर देवाला म्हणा की तू मला अगोदर प्रिपेअर कर प्रभू, तुम्हाला तयार कर, मला तू सिद्ध कर. मोशेसारखं प्रभू तुम्हाला शिकव की
की ज्या प्रकारे मोशेने इस्रायल लोकांचं नेतृत्व केलं, निदान मी माझ्या कुटुंबाचं तरी नेतृत्व करू शकेल. निदान माझ्या कुटुंबाला तरी मी त्या कनान देशामध्ये घेऊन जाण्यासाठी मी त्यांचं नेतृत्व करू शकेल. निदान माझ्या कुटुंबाला तरी त्या वाईट गोष्टीपासून, जगिक गोष्टीपासून, पापातून बाहेर काढून निदान मी माझ्या कुटुंबाला तरी त्या कनान देशामध्ये घेऊन जाऊ शकेल. इस्रायलला जरी नेऊ शकले नाही, पण तुम्ही तुमच्या कुटुंबाला, तुमच्या लोकांना, नातेवाईकांना जरी नेलं प्रियानो, तर तुमच्यासाठी पुष्कळ झालं. हालेलुया. सो प्रियानो, प्रत्येकाच्या जीवनामध्ये ज्यांना परमेश्वराने निवडलेलं आहे मोशेसाठी, सो प्रियानो, परमेश्वर जन्मापासून तुम्हाला लपवतो. प्रियानो, फारोपासून लपवतो, मृत्यूपासून लपवतो, प्रत्येक गोष्टीपासून परमेश्वर तुम्हाला लपवतो. प्रियानो, सो मी बघतो की परमेश्वराने मोशेला लपवलं. प्रियानो, सो परमेश्वराचे जे उद्देश होता प्रियानो, परमेश्वराचा जो पर्पज प्रियानो मोशेबद्दल होता, तो पूर्ण करण्यासाठी परमेश्वराने प्रत्येक वेळेस मोशेला लपवलं. प्रियानो, तो बाळ असताना लपवलं, ज्यावेळेस त्याने मिस्राला मारलं त्यावेळेस पण प्रियानो आम्ही बघतो की फारोपासून वाचवण्यासाठी परमेश्वराने त्याला लपवलं. सो तुम्हालाही परमेश्वर, जोपर्यंत प्रियानो देवाचं कार्य तुमच्याकडून पूर्ण होत नाही, देवाचा उद्देश, देवाचं मिशन जोपर्यंत तुमच्याकडून पूर्ण होत नाही, तोपर्यंत परमेश्वर प्रत्येक संकटापासून तुम्हाला लपवणार आहे. तोपर्यंत परमेश्वर तुम्हाला सोडणार नाही, जोपर्यंत देवाचं काम तुमच्याकडून पूर्ण होत नाही. कारण देवाने तुम्हाला विशिष्ट उद्देशासाठी या जगात पाठवलेलं आहे. तुम्ही सहज या जगात आलात आणि तसंच तुम्ही जाणार नाही. प्रियानो, इतरांसारखं आम्ही आलेलो नाही. प्रियानो, काही जण येतात आणि जातात, त्यांचं काही राहत नाही, परंतु देवाचा उद्देश आमच्यासाठी आहे. देवाने आम्हाला वेगळं केलेलं आहे. आम्ही गर्भाशयात असतानाच प्रभूने आमची नेमणूक केलेली आहे. तुम्हाला वाटतं का देवाने तुमची नेमणूक केलेली आहे? सो तुमची नेमणूक प्रभूने केली म्हणूनच तुम्ही आज इथे आहात. जगातले लोक या ठिकाणात नाही, तुम्ही निवडलेले आहात. तुमच्यासाठी उद्देश आहे, म्हणून तर देवाने त्याचं वचन ऐकण्यासाठी त्याच्या सहभागितेमध्ये तुम्हाला आणलेलं आहे. आज जगातले लोक नाही, तुम्ही इथं आहात प्रियानो, कारण देवाचा उद्देश तुमच्यासाठी आहे. देवाने खूप मोठं मिशन कार्य तुमच्यासाठी ठेवलेलं आहे. ते फक्त प्रियानो तुम्हाला तोपर्यंत कळणार नाही जोपर्यंत तुमचा जो ट्रेनिंग पिरियड आहे, जोपर्यंत तो पूर्ण होणार नाही, तोपर्यंत तुमच्या लक्षात ते येणार नाही. परंतु ज्यावेळेस परमेश्वर ह्या गोष्टी स्पष्ट करेल, ज्यावेळेस परमेश्वर सेवकाईमध्ये तुम्हाला उभं करेल, त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल की परमेश्वराने मला कुठल्या उद्देशासाठी बोलवलेलं आहे, कुठल्या सेवेसाठी मला प्रभूने बोलवलं आहे. सो प्रभूला म्हणा की प्रभू तू मला प्रिपेअर कर, मला तू तयार कर प्रभू. जसं तू मोशेला तयार केलं, जसं तू मोशेचा राग शांत केला, जसं तू स्वभाव बदलला, त्याचे गुण तू बदलले प्रभू, जसं त्याला तू लीन केलं, नम्र केलं, इतकं लीन नम्र केलं प्रियानो की भूतलावर सुद्धा कोणी त्याच्यासारखा नव्हता. मग विचार करा प्रियानो, किती नम्र प्रभूने त्याला केलं. हालेलुया. प्रभू नम्र लोकांचाच त्याच्या सेवेत उपयोग करतो. प्रियानो, गर्विष्ठपणा किंवा उतावीळपणा, अति शीघ्रकोपी अशा लोकांचा उपयोग प्रभू त्याच्या सेवेत मुळीच करत नाही. आणि जोपर्यंत हा स्वभाव जात नाही, तोपर्यंत परमेश्वर त्याचं मिशन कार्य आमच्या हातामध्ये देत. ज्यावेळेस मोशे पूर्णपणे बदलला, मेंढरं चारून चारून थकला, ट्रेन झाला मेंढरं चारण्यामध्ये, है की नाही, त्यावेळेस परमेश्वराने इस्रायल लोकांचं नेतृत्व त्याच्या हातामध्ये दिलं. त्यावेळेस परमेश्वराने ती जबाबदारी मोशेच्या हातामध्ये दिली. प्राण सो परमेश्वराने देखील प्राणो तुम्हाला निवडलेला आहे. जर परमेश्वर तुम्हाला आता घडवत आहे, प्राणो वचनामध्ये तुम्हाला चालवत आहे, परमेश्वर सहभागितेमध्ये चालवत आहे, तुमची आत्मिक उन्नती करत आहे, वेगवेगळ्या प्रकारे प्रभू त्याच्या वचनाच्या द्वारे तुम्हाला तयार करत आहे प्राणो. आणि ज्यावेळेस तुमचा प्राणो परमेश्वराने प्राणो जो वेळ तुमच्यासाठी राखून ठेवलेला आहे, त्यावेळेस प्राणो परमेश्वर तुम्हाला पूर्णपणे तयार करेल आणि प्राणो देवाचा उद्देश तुमच्याद्वारे पूर्ण होईल. सो परमेश्वर फक्त संरक्षण करण्यासाठी लपवत नाही, तर परमेश्वर आम्हाला तयार करण्यासाठी देखील. हालेलुया. सो आणखी बायबलमध्ये पुष्कळशी लोक आहे प्राणो ज्यांना प्रभूने तयार केले. हालेलुया.
किंवा प्रभूने त्यांना गुप्त ठेवले. ऐकायचं का पुढच्या भागामध्ये घ्यायचं? सांगा, लवकर सांगा प्लीज. 1 तास चालेल? सो पुढचा एक व्यक्ती आहे ज्याला परमेश्वराने लपण्यासाठी सांगितलं. तो कोण आहे माहिती? एलिया. हालेलुया, हालेलुया. एलिया इतका कमकुवत होता की परमेश्वर इतका कमकुवत होता म्हणून परमेश्वर त्याला लपण्यासाठी सांगत होता. सांगा, एलिया इतका कमकुवत होता की परमेश्वर इतका कमकुवत होता की परमेश्वर त्याला म्हणत होतं की तू करिंथ जवळ जाऊन लप. हालेलुया. प्रभू इतर लोकांना घाबरला होता का? म्हणून परमेश्वर म्हणत होता की तू जाऊन लप. किंवा परमेश्वर त्याचं संरक्षण करू शकत नव्हता का? म्हणून प्रभू त्याला म्हणत होता की तू करिंथ जवळ जाऊन लप. हालेलुया. 2 राजे 17:2. आम्ही फास्ट घेऊया थोडंसं. 2 राजे 17:2. लवकर. परमेश्वराच्या दृष्टीने वाईट ते त्याने केले तरी तो 1 राजे 17:2. परमेश्वराचे वचन त्यास प्राप्त झाले की तेथून निघून पूर्व दिशेस जा व यार्देने समोरच्या करिंथ अहरोनानजीक लपून राहा. या ठिकाणी ज्या प्रकारे वचन आम्ही बघतो प्रियानो की परमेश्वराने प्रियानो एलिया संदेष्टा जो आहे या एलिया संदेष्टाला प्रियानो आहाबाला चेतवण्यासाठी प्रियानो परमेश्वराने सांगितलं होतं. ज्या प्रकारे वचन आम्ही बघतो की एलिया तिशबी हा गिलाद येथे उपरी म्हणून राहणाऱ्यापैकी एक होता. तो आहाबास म्हणाला, इस्रायलाचा देव परमेश्वर ज्याच्या हुजरास मी असतो त्याच्या जीविताची शपथ वाहून सांगतो की जी वर्ष आता येणार आहे त्यात दहीवर अथवा प्रजन्य पडणार नाही. हे सर्व माझ्या सांगण्याप्रमाणे होईल. परमेश्वराचे वचन त्यास प्राप्त झाले की येथून निघून पूर्व दिशेस जा व यार्देन समोरच्या करिंथ ओहळा नजीक लपून राहा. परमेश्वराने त्याला काय सांगितलं? काय सांगितलं? करिंथ ओहळाजवळ काय कर? हालेलुया. एक ओहळ आहे, छोटीशी नदीसारखं आहे आणि परमेश्वराने सांगितलं की तू तिथे जा आणि तिथे काय कर? हालेलुया. मोशे स्वतःचं संरक्षण करू शकत नव्हता का? हो, करू शकत होता. करू शकत होता का? तरी परमेश्वर त्याला म्हणतो तू लपून राहा, है की नाही? तू समोर येऊ नको. आम्ही बघतो की प्रियानो, जर आम्ही विचार करतो प्रियानो की परमेश्वर त्याला इजबेलीपासून किंवा आहाबापासून लपण्यासाठी सांगत आहे, तर प्रियानो परमेश्वराचा पण हा एक उद्देश असू शकतो. परंतु प्रियानो आम्ही बघतो की ज्या प्रकारे 2 राजाचा 1 अध्याय मध्ये आम्ही बघतो की प्रियानो एलियाला पकडण्यासाठी प्रियानो जो राजा आहे त्या राजाने प्रियानो आहजा राजाने काही लोक पाठवले, काही सैनिक पाठवले आणि ज्या प्रकारे वचन आम्हाला पाहायला मिळतं प्रियानो 2 राजा याचा 1 अध्याय वचन 9 मध्ये, यावर राजाने 50च्या एका नायकास 50 शिपाई देऊन एलियाकडे पाठवले. एलिया होता तेथे जाऊन त्याने पाहिले तेव्हा तो पर्वत शिखरावर बसलेला त्याच्या दृष्टीस पडला. तो त्यास म्हणाला, हे देवाच्या माणसा, राज आज्ञा आहे, खाली उतरून ये. प्रियानो परमेश्वराचा सेवक जो एलिया आहे त्याला पकडण्यासाठी प्रियानो जो आहजा राजा आहे त्यांनी प्रियानो काही सैनिकांना पाठवलं, 50 सैनिक आणि एक नायकाला पाठवलं आणि प्रियानो तो जाऊन म्हणाला की हे देवाच्या माणसा खाली ये. त्यानंतर वचनामध्ये आम्ही बघतो की एलिया त्या 50च्या नायकास म्हणाला, मी देवाचा माणूस असलो तर आकाशातून अग्नीचा वर्षाव होऊन तो तुला व तुझ्या 50 शिपायास भस्म करो. जर मी देवाचा सेवक असेल तर काय होईल? आकाशातून काय येईल? अग्नी येईल आणि तो तुला भस्म करेल. त्यानंतर दुसरा एक सेवक येतो प्रियानो, त्यावेळेस पण प्रियानो तो म्हणतो हे देवाच्या माणसा, आणि प्रियानो मी बघतो की त्याच्या वेळेस पण अग्नी येतो आणि प्रियानो दोनदा हे 50 सैन्य आणि ह्या 50 नायकाचे 2 नायक जे आहे ते अग्नीने भस्म होतात. फक्त बोलणं बरं का, हे देवाच्या माणसा. परंतु प्रियानो तिसरा ज्यावेळेस येतो प्रियानो त्यावेळेस हा तिसरा जो व्यक्ती आहे प्रियानो वचन 11 मध्ये आम्ही बघतो की मग राजाने त्यासकडे पुन्हा 50च्या एका नायकास 50 शिपाई देऊन पाठवले. तो जाऊन त्यास म्हणाला, तू हे देवाच्या माणसा, राज आज्ञा आहे. हालेलुया. तू लवकर खाली उतरून ये.
परंतु प्रियानो आम्ही बघतो की त्यांनाही त्याने भस्म केलं. आणि वचन 13 मध्ये आम्ही बघतो, मग राजाने तिसऱ्यांदा 50च्या एका नायकास 50 शिपाई देऊन पाठवले. हा तिसरा 50च्या नायकाने जाऊन एलिया पुढे गुडघे टेकले व विनंती करून म्हटले, अहो देवाचे माणूस. तो हे म्हटला का? हे म्हटला का? अरे हे देवाच्या माणसाखाली ये ना. उद्धटपणे ते अगोदरचे 2 होते ते बोलले, हे देवाच्या माणसाखाली ये, आम्ही तर सैनिक आहो. परंतु ज्यावेळेस तिसरा जो आला नायक, तो प्रियानो त्याला माहिती हा देवाचा सेवक आहे, हा अग्नीचा संदेष्टा आहे, हा परतपराच्या हुजुरास राहणारा परमेश्वराचा सेवक आहे. तो आला आणि त्याने गुडघे टेकले आणि तो म्हणाला, अहो देवाचे सेवक, देवाच्या माणसा. आणि त्याच्या बोलण्याच्या द्वारे त्याचा जीव वाचला. सो एलियामध्ये इतकं सामर्थ्य होतं प्रियानो की एका शब्दामध्ये प्रियानो तो स्वर्गातून अग्नी उतरू शकत होता. तरी परमेश्वर त्याला म्हणतो की तू लपून राहा. कारण प्रियानो परमेश्वराला त्याला तयार करायचं होतं. कारण प्रियानो एक खूप मोठं मिशन परमेश्वराने एलियासाठी नियोजित केलं होतं. प्रियानो परमेश्वर त्याला तयार करत होता आणि परमेश्वराने त्याला सांगितलं की करीन तो ओहळाजवळ जाऊन तू थांब, त्या ठिकाणी तू लपून राहा. कारण एकांतामध्ये परमेश्वराला त्याचं सामर्थ्य त्याला दाखवायचं होतं. परमेश्वराला हे दाखवायचं होतं की जरी तुझ्या जवळ कोणी नाही, परंतु तुझा पुरवठा करणारा मी आहे. प्रियानो परमेश्वर त्याला दिव्यदूताच्या द्वारे किंवा परमेश्वर आकाशातूनही त्याला मान देऊ शकत होता. परंतु परमेश्वराने कावळ्याच्या द्वारे प्रियानो त्याला आम्ही बघतो की मांसाचा तुकडा आणि एक भाकर दिली. सो प्रियानो आम्ही आवड निवड करू शकत नाही की परमेश्वर तू फक्त मला चांगलंच दे. प्रियानो आम्ही बघतो की कावळे जे आहे हे अशुद्ध प्राणी आहे. हालेलुया. आणि ह्या अशुद्ध प्राण्याच्या मुखामध्ये परमेश्वराने भाकर आणि मांसाचा तुकडा दिला. सो परमेश्वर त्याला शिकवत होता, मी तुला पुरवठा करत आहे. कसा करायचा आहे, कोणाच्या द्वारे करायचं हे माझ्याकडे आहे. बऱ्याचदा प्रियानो आम्हाला वाटतं की आम्हाला सगळ्या गोष्टी चांगल्याच मिळाल्या पाहिजे किंवा अशुद्ध किंवा वाईट गोष्टी आमच्या जीवनात नको. आम्हाला स्वर्गदूताने भाकर दिली पाहिजे किंवा स्वर्गातून मान पडला पाहिजे. बऱ्याचदा आम्ही आमच्या इच्छेनुसार प्रियानो परमेश्वराकडून अपेक्षा करतो. परंतु परमेश्वर त्या करिंथ जवळ आम्हाला शिकवतो की तुझं म्हणणं काहीही असू दे, परंतु मी माझ्या इच्छेनुसारच तुझा पुरवठा करेन. तुझ्यासाठी पुरवठा महत्वाचा आहे. कोणाच्या द्वारे करतो, काय करतो, कोण तुला घेऊन येतो, कोण तुला मदत करतो, तो व्यक्ती कोण आहे, कसा आहे, याशी तुला काही घेणं नाही. फक्त तुझ्यासाठी हे महत्वाचं आहे की मी तुझा पुरवठा करत आहे. मग परमेश्वर कोणाच्याही द्वारे आमचा पुरवठा करू शकतो. आम्ही प्रियानो आवड निवड करू शकत नाही किंवा चांगल्याचीच अपेक्षा आम्ही परमेश्वराकडून करू शकत नाही की प्रभू तुझ्या दूताच्या द्वारेच मला अन्न दे किंवा तू स्वर्गातूनच माझा पुरवठा कर. नाही, परमेश्वर आम्हाला चालवणार आहे. आम्ही परमेश्वराला नाही चालू शकत की प्रभू तू माझ्यासाठी असं कर, माझ्या त्यासाठी कर. नाही प्रियानो, करिंथ हे असं ठिकाण आहे की ज्या ठिकाणामध्ये परमेश्वर आम्हाला हे शिकवतो प्रियानो, आमची कुठलीही इच्छा, आमचे काहीही विचार असेल तर प्रियानो आम्ही देवाच्या स्वाधीन राहावं, आम्ही देवावर अवलंबून राहावं आणि देव कसा पुरवठा करतो यावर आम्ही लक्ष देणं गरजेचं आहे. आम्हाला चौकशा करण्याची गरज नाही की परमेश्वर कोणाच्या माध्यमातून कसं पुरवेल, काय पुरवेल. हा कावळा आहे, मग देवाने या कावळ्याच्या द्वारे का बरं दिलं? परमेश्वराने स्वर्गदूत का नाही पाठवले माझ्यासाठी? सो महत्वाचा आहे पुरवठा प्रियानो. कोणाच्या द्वारे होतो, कुठल्या माध्यमातून होतोय, कुठून होतोय, कोण तुम्हाला देते, ती व्यक्ती काय आहे, कशी आहे, तिचं बॅकग्राऊंड काय आहे, कोण आहे. प्रियानो या गोष्टीकडे लक्ष देण्याची गरज नाही प्रियानो. फक्त ह्या गोष्टीवर आम्ही विश्वास करायला पाहिजे. मी एकटा असलो, माझ्याजवळ कोणी असो नसो, परमेश्वराची सहभागिता माझ्यासोबत. एलिया एकटा करिंथ ओहळाजवळ राहिला प्रियानो. तुम्हाला माहिती करिंथ का बरं निवडलं, ओहळच का बरं निवडला? परमेश्वर त्याला इतरही ठिकाणी थांबू शकला असता, इतर लोकांमध्ये पण प्रभू त्याला थांबू शकला असता. कारण माहिती का, परमेश्वराने शब्द दिला होता की मी 3.5 वर्ष पाऊस पाडणार नाही. आणि जसं जसं हा करिंथ आटत होता, जसं जसं त्याच्यातलं पाणी कमी होत होतं, तसं तसं एलियाला परमेश्वर
परमेश्वराच्या शब्दाची, परमेश्वराच्या वचनाची प्रचिती येत होती की परमेश्वर जे बोलला आहे की मी प्रचंड वृष्टी करणार नाही. खरंच परमेश्वराने अजून प्रचंड वृष्टी केली नाही आणि जो ओहळा आहे तो आटत 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 चाललेला आहे. परमेश्वर त्याला विश्वासामध्ये भरभक्कम करत होता. परमेश्वर त्याला परमेश्वरावर अवलंबून राहण्यासाठी शिकवत होता. जो आमच्याही जीवनामध्ये ज्यावेळेस परमेश्वर करीन सारख्या जागेवर आम्हाला लपून ठेवतो तर देव त्याद्वारे आम्हाला तयार करत असतो की आम्ही प्रत्येक बाबतीमध्ये देवावर विसंबून राहावं. ज्या प्रकारे देवाचं वचन आम्हाला सांगतं लूक 4:26 मध्ये, लूक 4:26, तरी त्यातील एकाच्याही कडे एलियाला पाठवले नव्हते, तरी सिदोन प्रदेशातील सारफत येथील एका विधवेकडे मात्र त्याला पाठविले होते. 25. आणखी मी तुम्हाला खरे ते सांगतो की एलियाच्या काळी 3.5 वर्ष आकाश बंद राहून सर्व देशात मोठा दुष्काळ पडला. दुष्काळाची प्रचिती, परमेश्वराच्या एका शब्दाची प्रचिती, परमेश्वराच्या एका शब्दाचा अनुभव येण्यासाठी प्राणो जसं जसं प्राणो ओहळ आटत होता, जसं जसं ओहळातलं पाणी कमी होत होतं तसं तसं परमेश्वराचं वचन खरं होत आहे याचा अनुभव परमेश्वरी एलियाला देत होता. परमेश्वराने 3.5 वर्ष प्राणो त्या करिंथ ओहळाजवळ एलियाला लपवलं. खूप कारणं आहे त्याची. त्यानंतर आम्ही बघतो की पौलाला पण प्राणो 3 वर्ष अरब स्थानामध्ये परमेश्वराने लपवलं आणि त्याच दरम्यान प्राणो जे प्रेषितीय कार्य आहे, जे प्रेषितांचं कार्य, जे प्रेषितांचं पाचारण आहे प्राणो ते परमेश्वराने त्याला शिकवलं. त्याचा रेफरन्स जर तुम्हाला हवा असेल तर गलती 1:17-18 तुम्ही वाचू शकता. प्राणो या कारणासाठी परमेश्वर आम्हाला लपवतो. हालेलुया. जर परमेश्वर तुम्हाला लपवत आहे प्राणो, परमेश्वर तुम्हाला जर गुप्त ठेवत आहे तर परमेश्वर त्यामध्ये तुम्हाला तयार करत आहे. प्रभू तुमचं संरक्षण करण्यासाठी लपवतो. दुष्टापासून, इजबेलीपासून, अहवापासून रक्षण करण्यासाठी परमेश्वर तुम्हाला लपवतो. देवाच्या सामर्थ्यामध्ये तुम्ही प्राणो एकटेपणामध्ये देवाचा अनुभव घेण्यासाठी परमेश्वर कधी कधी प्राणो तुम्हाला एकटं सोडतो प्राणो. मग ते तुमचा आजारपण असेल किंवा इतर गोष्टी असेल त्यावेळेस तुम्हाला प्राणो अनुभव येतो जरी मी एकटा आहे परंतु माझा परमेश्वर माझ्यासोबत आहे. करिंथ सारखा अनुभव परमेश्वर तुम्हाला देईल. आणि परमेश्वराने प्राणो याच 3.5 वर्षामध्ये कर्मेलवर होणाऱ्या कसोटीसाठी प्राणो एक प्रकारचा दृढ विश्वास एलियामध्ये प्राणो तयार केला आणि या विश्वासावर प्राणो तो कर्मेलवर प्राणो ठामपणे उभा राहिला. आणि प्राणो त्याने इजबेलीचे आणि प्राणो मी बघतो की बालाचे जे 450 संदेष्टे होते त्यांना प्राणो त्याने हरवलं. आणि प्राणो एलियाच्या शब्दाद्वारे आम्ही बघतो की आकाशातून अग्नी उतरला प्राणो. परमेश्वराने त्याला तयार केलं प्राणो. परमेश्वर जर आम्हाला लपवतो प्राणो, परमेश्वर जर आम्हाला गुप्त ठेवतो तर यामागे देवाच्या योजना आहे प्राणो की देव तुम्हाला त्याच्या मिशनसाठी तयार करत आहे. हालेलुया. प्राणो कुठल्याही संकटांना, कुठलाही सैतानी घाल्यांना, कुठल्याही शत्रूला घाबरू नका प्राणो, कारण तो परमेश्वर त्याच्या गुप्तस्थली तुम्हाला वसवणारा देव आहे. परमेश्वर करो हे वचन तुमच्यासाठी आशीर्वादित करो. आमेन.